नमस्कार, आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की कढीपत्त्याचे नक्की कोणकोणते आयुर्वेदिक फायदे आहेत। आपल्याला तर हे माहीतच आहे की हे केसांसाठी आयुर्वेदिक मानले जाते, पण याऐवजी कोणकोणते आयुर्वेदिक दुसरे उपाय होऊ शकतात आपण जाणून घेऊया। कढीपत्ता, ज्याला कढीपत्ता किंवा गोड कडुलिंबाची पाने असेही म्हणतात, ही सुगंधी पाने आहेत जी सामान्यतः भारतीय पाककृतीमध्ये विविध पदार्थांमध्ये चव आणि सुगंध जोडण्यासाठी वापरली जातात। ती कढीपत्त्याच्या झाडापासून मुर्या कोळीनिगी येतात, जी मूळची भारतीय आणि श्रीलंकेची आहे। या पानांना स्पष्टपणे लिंबूवर्गीय आणि किंचित कडू चव असते आणि ते बहुतेकदा दक्षिण भारतीय स्वयंपाकघरात वापरले जातात। विशेषतः करी, चटण्या, भाताच्या पदार्थांमध्ये आणि सूपमध्ये स्वयंपाकाच्या सुरुवातीला ते गरम तेलात टाकले जातात, जेणेकरून त्यांची चव आणि सुगंध सुटेल आणि डिशची चव वाढेल। स्वयंपाकाच्या व्यापारकर्तीत कढीपत्त्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत असे मानले जाते। त्यात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे अ, ब आणि क यासारखी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह सारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात। ही पाने त्यांच्या संभाव्य औषधी गुणधर्मासाठी देखील ओळखली जातात, ज्यात पचनास मदत करते, केसांचे आरोग्य वाढवणे आणि दाहक विरोधी प्रभाव असणे समाविष्ट आहे। अँटीऑक्सिडंट समृद्धने ही भरलेली कढीपत्ते, या कढीपत्त्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे फ्री रेडिकल्सना निष्प्रभ करण्यास मदत करतात, ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करतात। ही पाने पाचक एन्झाईम उत्तेजित करून, अपचन कमी करून आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल आरोग्यास समर्थ देऊन पचनास मदत करतात। ते बद्धकोष्ठता आणि अतिसार सारख्या समस्या कमी करण्यास मदत करू शकतात। परत आहे, कढीपत्त्याच्या अँटी हायपरग्लायसेमिक गुणधर्मामुळे ते रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते। ते संभाव्यतः इन्सुलिन प्रतिरोध कमी करू शकतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात। त्यामध्ये रुटिन आणि टॅनिन सारखे संयुगे असतात, ज्यात हृदयरोग संरक्षणात्मक गुणधर्म असतात। कढीपत्ता कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते। परत आहे, केसांचे आरोग्य कसे सुधारते। कढीपत्ता केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी आणि केस गळणे कमी करण्यासाठी त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातात। त्यात पोषक घटक असतात जे केसांच्या कुंपणांना मजबूत करतात, अकाली पांढरे होण्यापासून रोखतात आणि टाळूला पोषण देतात। परत वजन कमी करण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो। पचन सुधारण्यासाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्याची पातळी आणि चयापचय वाढवण्यासाठी क्षमता असल्यामुळे ही पाने वजन व्यवस्थापनात मदत करू शकतात। परत आहे, डोळ्यांचे आरोग्य कसे वाढवते बघा। कढीपत्ता हे व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। नियमित सेवनाने मोतीबिंदू सारख्या आजारांना प्रतिबंधित करता येतो आणि दृष्टी सुधारते। यात दाहक विरोधी सुद्धा गुणधर्म असतात। कढीपत्त्यांमध्ये आढळणाऱ्या संयुगांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे विविध दाहक परिस्थितींपासून आराम मिळतो। यकृत आरोग्यास समर्थन देते। त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला डिटॉक्सिफाय करून आणि विषारी पदार्थ काढून यकृताच्या कार्याला चालना देतात। त्यामुळे एकूण यकृताला आरोग्याला आधार मिळतो। त्वचेचे आरोग्य सुधारते। कढीपत्त्यांमध्ये व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेचे पोषण करण्यास, तिचा पोत सुधारण्यास आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून संरक्षण प्रदान करण्यास मदत करतात। परत आहे, पाककृतींमध्ये वापर। भारतीय पाककृतींमध्ये चव वाढवण्यासाठी कढीपत्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। ते बहुतेकदा कढीपत्ता सूप, स्टू, तांदळाच्या पदार्थांमध्ये, चटण्यांमध्ये आणि इतर विविध चवदार पदार्थांमध्ये जोडले जातात। ते एक अद्वितीय चव आणि सुगंध देतात, जे किंचित लिंबूवर्गीय, सुगंधी आणि कढीपत्त्याच्या चवीची आठवण करून देणारे असतात। परत आहे, फोडणी तडकासाठी पण
भारतीय स्वयंपाकात टेम्परिंग किंवा तडका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका सामान्य तंत्रात तेल किंवा तुपात मसाले तळणे आणि स्वयंपाकाच्या शेवटी चव वाढवण्यासाठी ते पदार्थांमध्ये घालणे समाविष्ट आहे. ताटात सुगंध आणि चवीचा अतिरिक्त थर जोडण्यासाठी कढीपत्त्याचा वापर अनेकदा केला जातो. परत आहे गवती चहा. कढीपत्त्याचा वापर हर्बल चहा बनवण्यासाठी करता येतो. ताजी कढीपत्त्याची पाने पाण्यात उकळून नंतर ती गाळून घेतल्याने एक निरोगी आणि सुगंधित चहा तयार होऊ शकतो. काही लोक त्यांच्या संभाव्य आरोग्य फायद्यांसाठी ते पितात. कढीपत्त्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे जसे की के, ए, बी, सी आणि ई आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यांचे विविध आरोग्य फायदे आहेत असे मानले जाते, ज्यात पचनास मदत करणे, केसांचे आरोग्य वाढवणे, कोलेस्टेरॉल कमी करणे, मधुमेह नियंत्रित करणे आणि दाहक विरोधी गुणधर्म असणे समाविष्ट आहे. तथापि यापैकी अनेक संभाव्य आरोग्य फायद्यांची पुष्टी करण्यासाठी अधिक वैज्ञानिक संशोधन आवश्यक आहे. काही संस्कृतींमध्ये कढीपत्त्याचा वापर केसांसाठी टॉनिक म्हणून केला जातो. कढीपत्त्याची पाने नारळाच्या तेलात उकळून ते तेल टाळूवर लावल्याने केसांची वाढ होण्यास, अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास आणि केसांना पोषण मिळण्यास मदत होते असे मानले जाते. आयुर्वेदासारख्या पारंपरिक औषध प्रणालीमध्ये कढीपत्त्याचा वापर त्यांच्या संभाव्य औषधी गुणधर्मासाठी केला जातो. ते पचन आरोग्यासाठी, दृष्टी सुधारण्यास आणि एकूणच कल्याणासाठी मदत करतात असे मानले जाते. तथापि औषधी उद्देशाने त्याचा वापर करण्यापूर्वी आरोग्य सेवा व्यावसायिकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. परत आहे अरोमाथेरपी. कढीपत्त्याचा सुगंधाचा वापर त्यांच्या आरामदायी आणि तणावमुक्त गुणधर्मामुळे अरोमाथेरपीमध्ये केला जातो. काही लोकांना हा सुगंध शांत करणारा वाटतो आणि ते आवश्यक तेल, डिफ्यूजर्स किंवा एरोमाथेरपी उपचारांमध्ये वापरतात. थोडक्यात, भारतीय पाककृतींमध्ये त्यांच्या विशिष्ट चव आणि सुगंधांसाठी कढीपत्ता याचा समृद्ध पौष्टिक प्रोफाइलमुळे संभाव्य आरोग्य फायद्यांची एक श्रेणी देतात. ही पाने केवळ त्यांच्या स्वयंपाकाच्या बहुमुखी प्रतिभेसाठीच नव्हे तर पचनास मदत करणे, केसांचे आरोग्य वाढवणे आणि दाहक विरोधी गुणधर्म असलेल्या त्यांच्या पारंपरिक औषधी उपयोगांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. आयुर्वेदात त्यांच्या समग्र फायद्यांसाठी व्यापकपणे ओळखले जात असेल तरी या दाव्यांना पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी अधिक अनुभवजन्य अभ्यास आवश्यक आहेत. तरीही पदार्थांची चव वाढवण्यासाठी हर्बल टीमध्ये किंवा संभाव्य आरोग्य सहाय्यक म्हणून वापरला जात असला तरी कढीपत्ता एक चवदार व औषधी वनस्पती म्हणून उभे राहतात, ज्यामध्ये आशादायक आरोग्य गुणधर्म असतात, जे स्वयंपाकाच्या आनंदात आणि समग्र कल्याणात शोध घेण्यास आमंत्रित करतात. आता बघा हे आयुर्वेदिक उपाय कसे करावेत. कढीपत्त्याची पाने. 1 कप पाण्यात मुठभर ताजी कढीपत्ता 5 ते 7 मिनिटे उकळवा. थंड करून गाळा आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे पचन सुधारते आणि डिटॉक्सिफिकेशन होते. परत आहे कढीपत्त्याचा रस. 10 ते 15 पानांची रस काढा आणि सकाळी पीत असाल तर रक्तसाखर नियंत्रित ठेवतो. कढीपत्त्याचे तेल. कढीपत्ता खोबरेल तेलात गरम करा आणि स्काल्प आणि केसांच्या मुळांवर लावा. यामुळे केस गळणे कमी होते आणि कोंडा नष्ट होतो. परत आहे कढीपत्त्याची पेस्ट. कढीपत्ता बारीक करून दह्यात मिसळा आणि टाळूवर लावा. 30 ते 45 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा. केसांना पोषण मिळते आणि चमक येते. हे आयुर्वेदिक उपाय कढीपत्त्याच्या नैसर्गिक औषधी गुणधर्माचा उपयोग करून शरीर आणि केस यासाठी फायदेशीर आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.